सर का तुम्ही तिकडे सर्व प्रमुखांनी यावं आणि अतिथींचा सत्कार करावं। महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री आदरणीय तटकरे यांचं आगमन झालेलं आहे। थोडं शांत करा 2 मिनिट जरा बहिणींनी एकदम शांत। जय झूलेलाल। नमस्ते, मैं आपकी उम्मीदवार सीमा जितेंद्र मकरेजा। हम आपके सामने 4 उम्मीदवार आज आए हैं। हमारे सामने आज ताई आई हुई है, उनका स्वागत किया हमने। आपका उनका तहे दिल से स्वागत। हमने आज तक सोचा नहीं था कि हम सहा हमने, पर हमने पीछे नहीं हटे अपने समाज के लिए। आगे भी यही कहूँगी कि ऐसे ही आपका सहारा मिले, आपका प्यार मिले, ऐसे ही आगे हम भी आपका सहारा बनेंगे। हमको ये पद तक लाने के लिए अनिल माननीय शरद पाटील सर, महाराष्ट्र माजी चेअरमन किरण नाना शिंदे यांना सोडून मंचावर सगळे उपस्थित। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये 10 मध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये अधिकृत प्रचारासाठी आलेले आहेत। की माझ्यासारख्या एका लहानग्या मुलीला त्यांनी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। मंत्री म्हणून काम करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी एक योजना मी माझ्या भगिनींसाठी आणू शकतो। आज जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ आपण पोहोचवतो। मला अनेक जण विचारायचे, ताई तुम्ही अशी वाट का टाकली आहे की ती जी महिला आहे जिला लाभ मिळणार तिचं स्वतःचंच अकाउंट असलं पाहिजे, त्यांच्या घरामध्ये पुरुषांचे अकाउंट असतात। मी त्यांना म्हटलं आम्ही 1500 देऊ महिलांना, त्यांना सकाळी डीबीटीचा मेसेज येईल की तुमच्या खात्यामध्ये 1500 जमा झाले। पुरुषाची अकाउंट दिली तर माझी महिला बँकमधनं पैसे विड्रॉ करायला जाईपर्यंत 1500तले 150 पण राहिले। म्हणून अकाउंट त्या महिलेचीच आम्ही कंपल्सरी केली। आणि मला तुम्हाला सगळ्या जणींना सांगायला आवडेल की 50 लाखपेक्षा अधिक महिला ज्यांची कधी बँकेत खातंच नव्हतं त्यांचं खातं आपण नव्याने या लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळवलं। आणि आज धुळ्यामध्ये जवळपास 1 लाखपेक्षा जास्ती महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणी किती काही बोलो, ही योजना आम्ही तशाच पद्धतीनं पुढे तुमच्यासाठी चालू ठेवणार। कारण या महिलांच्या आयुष्यामध्ये जो आनंद या योजनेने आणलेला आहे तो काय आम्हाला हिरावून घ्यायचा नाही। उलट त्या 1500चे आणखीन गुंतवणूक करून 15,000 कसे होतील यासाठी आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करायचा आहे। मी जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी, अनिलजींची निशाणी, संगीताताईंची निशाणी, सीमाताईंची निशाणी, विकासजींची निशाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निशाणी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो टिकवायचा असेल तो पुढचा 1.5 दिवस आणखी लक्ष ठेवायला लागेल। कारण त्या म्हणल्या बरीच दमदाटी झाली, सगळ्या बाजूनी साम दाम दंडभेद, पण ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, जनशक्ती आपल्या बाजूनी आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक राहून 15 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत घड्याळ या चिन्हावर मतदान करून आपल्या या 4 उमेदवारांना निवडून आणावं अशीच विनंती मी या निमित्ताने करते। पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस मला तर आवर्जून सगळ्यांना सांगायचंय की आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्र आहे
आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सर्व धर्म समभाव ही विचारधारा आम्ही मांडत असतो. आम्ही कधीही जाती धर्माचं समाजाचं राजकारण आम्ही करत नाही. इतर जी मंडळी करतात त्यांना जनता काय आहे ते निवडणुकीच्या नंतर दाखवून देईल. मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात तुमचा या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडनं वारंवार आपल्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. कसं पाहताय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जशी तिथली समीकरणं आहेत, जिथं तिथली स्थानिक राजकीय जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीनं युती आणि आघाड्या या त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही शिवसेनेसोबत या ठिकाणी आमची युती आहे. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तर आम्ही तिघं त्या ठिकाणी एकत्रितपणाने आहोतच, पण आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी यांना अधिकाधिक त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे त्यातून त्यांना वाटायचं की आणखीन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायला मिळावं. त्यामुळे स्थानिक पातळीवर ज्या काही टीका टिप्पणी होत आहेत त्या एका बाजूला, शेवटी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही जे आहोत ते आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सामोरं जातोय. या शहरामधले जे प्रलंबित प्रश्न असतील, लोकांच्या ज्या समस्या असतील या घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की इथल्या जनतेचा आम्हाला निश्चितपणाने प्रतिसाद